अध्याय दुसरा सांख्ययोग. श्लोक पहिला. गीतेतील विषयाचे सारभूत कथन. संजय उवाच. तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम विषिदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदन. संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या व ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले. भौतिक गोष्टींविषयी करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व सत्य अशा आत्मसंबंधीच्या अज्ञानाची लक्षणे आहेत. शाश्वत आत्म्याबद्दलची आस्था ही आत्मप्रचिती होय. या श्लोकांमधील मधुसूदन हा शब्द अर्थपूर्ण आहे. भगवान कृष्णाने मधुदैत्याला ठार मारले आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने अर्जुनाला घेरले आहे त्या अज्ञानाचा नाश श्रीकृष्णाने करावा अशी अर्जुनाची इच्छा आहे. करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणाला समजत नाही. बुडणाऱ्या मनुष्याच्या पोशाखाबद्दलची करुणा व्यर्थ आहे. 5. भौतिक शरीर हा मनुष्याचा बाह्य पोशाख आहे. जो मनुष्य अज्ञानाच्या महासागरात पडलेला आहे त्याच्या केवळ बाह्य पोशाखाचे रक्षण केल्याने त्या मनुष्याचे रक्षण होत नाही. ज्या मनुष्याला याचे ज्ञान नाही आणि म्हणून बाह्य वेशाबद्दलचा जो शोक करतो त्याला शूद्र किंवा निष्कारण शोक करणारा असेही म्हणतात. या अध्यायात भौतिक शरीराचे विश्लेषणात्मक विवेचन करून आत्म्याचे स्वरूप विशद करून परमप्रभू भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला आहे. कर्मे करीत अध्यात्माच्या दृढ विचारांमध्ये स्थिर राहणाऱ्या मनुष्याला आत्मज्ञान होणे शक्य आहे. इथे कर्माला पण तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.